तर भंडारामधील ऑर्डिनन्स फॅक्टरी स्फोटामध्ये साहुली गावातील एका तरुणाचा मृत्यू झालाय। मृत कामगार अंकित बारईचे नातेवाईक आणि ग्रामस्थ सध्या आक्रमक झालेले आहेत। संतप्त ग्रामस्थांचं फॅक्टरीच्या प्रवेशद्वारावरती सध्या आंदोलन सुरू झालेलं आहे। या घटनेला जबाबदार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अटकेची सुद्धा मागणी केली जाते आहे। गावाचं पुनर्वसन झालं पाहिजे अशी ग्रामस्थांनी मागणी केलेली आहे। जवाहरनगर येथील आयुध निर्माणी कंपनीत एक भीषण स्फोट झाला होता आणि या स्फोटामध्ये 8 कामगारांचा मृत्यू झाला तर 5 कामगार गंभीररित्या जखमी झाले आणि त्यांच्यावर भंडारा येथील एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे। साहुली गावातील एक 20 वर्षीय तरुण जो अप्रेंटिस करत होता या आयुध निर्माणी परिसरामध्ये या आयुध निर्माणी कंपनीमध्ये त्याचाही या घटनेमध्ये दुर्दैवीरित्या मृत्यू झाला आणि या साहुली गाववासियांनी आज आयुध निर्माण परिसराच्या या मुख्य प्रवेशद्वारावर आंदोलन पुकारलेलं आहे। येथील ग्रामस्थ पोहोचलेले आहेत, महिला इथे पोहोचलेल्या आहेत आणि बघू शकतो आपण आयुध निर्माणी गेटच्या मुख्य प्रवेशद्वारावर घोषणाबाजी करतायत। आयुध निर्माणी प्रशासनाच्या विरोधात नारेबाजी करतायत। आयुध निर्माणी कर्मचाऱ्यांनी या प्रकरणाला दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे आणि साहुली हे जे इथून लगतच असलेलं जे गाव आहे या गावाला या आयुध निर्माणीत होणाऱ्या नेहमीच्या भूकंपाच्या ब्लास्टच्या धक्क्यामुळे अनेकदा घरांची पडझड होते। त्याच्यामुळे या ग्रामस्थांनी आता गावाचं पुनर्वसन करावं अशा विविध मागण्यांना घेऊन इथं आयुध निर्माणीच्या प्रवेशद्वारावर आता इथे आंदोलन केलेलं आहे आणि नेमकी ही परिस्थिती हाताळण्यासाठी भंडारा जिल्ह्यातील सर्व विविध ठाण्यातील ठाणेदार असो पोलिसांचा तगडा बंदोबस्त इथं तैनात करण्यात आल्याचं चित्र इथं बघायला मिळत आहे। प्रशांत देसाई, एबीपी माझा, आयुध निर्माणी, भंडारा। दरम्यान या आंदोलनकर्त्या ग्रामस्थांची आता आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी भेट घेतलेली आहे। न्याय मिळवून देण्याचं आश्वासन देत मृतांच्या कुटुंबियांची समजूत काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला। देशाच्या सीमेवरील शहीदांना जो सन्मान मिळतो तोच सन्मान भंडाऱ्याच्या स्फोटातील मृतकांना मिळावा अशी मागणी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केलेली आहे। बारूद गोळा जे बनवतात आपल्याकडे हे सुद्धा देशासाठीच बनवतात आणि हे बनवता जर मृत्यू पावले तर त्याला शहीदाचा दर्जा का नाही मिळावा? शेवटी ते पण देशासाठी करतात, हे पण देशासाठी करतात। याच्या आमची मागणी आहे की ह्या सगळ्या जे मृतकांना शहीदाचा दर्जा मिळावा आणि राज्य शासनाने केंद्र शासनाकडून आर्थिक पॅकेज ताबडतोब घोषित व्हावं आणि यांच्या घराच्या लोकांना नोकरीची पण तरतूद व्हावी, पेन्शनची तरतूद व्हावी आणि जे आजूबाजूच्या गावाच्या ह्या फॅक्टरीमुळे धोका निर्माण झालेला आहे यांच्या केंद्र शासनाच्या वतीने पॅकेज किंवा पुनर्वसन हे काहीतरी त्यांना जाहीर करा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।